कल्पना करा, कोणार्कच्या दगडी रथ अद्वितीय इतिहासाचा संवाद साधतो. जो चक्क सूर्यदेवाला घेऊन आकाशातून प्रवास करतोय. हे फक्त एक प्रार्थनास्थळ नाहीये, तर अक्षरशः दगडातून साकारलेला सूर्यदेवाचा एक विशाल रथ आहे. हीच एक गोष्ट या मंदिराला जगातल्या इतर कोणत्याही वास्तूपेक्षा अगदी वेगळं आणि खास बनवते. पण मग प्रश्न पडतो ना, की आजपासून जवळजवळ 800 वर्षांपूर्वी जेव्हा आजच्यासारखं तंत्रज्ञान नव्हतं, तेव्हा त्या काळातल्या कारागिरांनी 200 फूट उंच दगडी रथ, तोही एवढ्या कलाकुसरीने कसा काय बांधला असेल? या रथाच्या रचनेत सगळ्यात आधी आपलं लक्ष वेधून घेतात ती म्हणजे ही प्रचंड दगडी चाकं. मंदिराच्या पायथ्याशी अशी 1-2 नाहीत, तर तब्बल 24 दगडी चाकं कोरलेली आहेत. पण थांबा, ही केवळ सजावट नाहीये. आणि खरी गंमत तर इथेच आहे. ही चाकं फक्त रथाची प्रतिकृती नाहीत, तर यातलं प्रत्येक चाक एक अचूक सूर्यघड्याळ आहे. विचार करा, चाकाच्या आऱ्यांवर पडणाऱ्या सूर्याच्या सावलीवरून दिवसाची अगदी अचूक वेळ ओळखता येते. 13व्या शतकातली ही अभियांत्रिकी खरंच आपल्याला थक्क करून सोडते. ही 24 चाकं वर्षाचे 24 पंधरवडे किंवा दिवसाचे 24 तास दर्शवतात. आणि त्यांच्यावर जे कोरीव काम आहे ना, त्यात आपल्याला दैनंदिन जीवनातले प्रसंग, राजेशाही थाट आणि निसर्ग दिसतो. मंदिराची 1 इंच जागाही अशी नाहीये जिथे कोरीव काम नाही. जणू काही दगडातून एक संपूर्ण जगच जिवंत केलंय. इथे तुम्हाला युद्धात चालून जाणारे हत्ती दिसतील, तर दुसरीकडे संगीतकार आणि नर्तकींच्या मोहक अदा. एक काळ होता जेव्हा युरोपियन खलाशी या मंदिराला ब्लॅक पॅगोडा म्हणून ओळखत असत आणि समुद्रातून दिशा ओळखण्यासाठी त्याचा वापर करत. आणि आज तेच मंदिर एक संरक्षित जागतिक वारसा स्थळ आहे, जे आपल्या सगळ्यांसाठी एक सांस्कृतिक प्रतीक बनलं आहे. आपल्या भारताच्या 10 रुपयांच्या नोटेवर ह्याच मंदिराचं चित्र आहे. कोणार्कचा हा दगडी रथ काळाच्या ओघात पुढे जातच आहे. आणि तो आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावतो. ज्याप्रमाणे कोणार्क 800 वर्षांनंतरही आपल्याशी संवाद साधत आहे, आपल्या इतिहासाची, कलेची आणि विश्वासाची कहाणी सांगत आहे, त्याचप्रमाणे आज आपण जे काही निर्माण करत आहोत, आपली स्मारकं, आपल्या कलाकृती, त्या भविष्यातल्या पिढ्यांना आपल्याबद्दल कोणती कहाणी सांगतील, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?